48 लाखांचा पूल म्हणजे भ्रष्टाचाराचा दर्जेदार नमुना। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये असणाऱ्या बनकरंजा गावात सुमारे 48 लाख रुपये खर्चून बांधलेला हा पूल अत्यंत निकृष्ट पद्धतीने बांधण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। हाताने किंवा पायाने हलकासा धक्का देऊन पुलाची रेलिंग तुटून बाहेर पडत आहे। ही परिस्थिती स्थानिक नागरिक दुर्गादास कोकरे यांनी व्हिडिओद्वारे दाखवून संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले आहे। मंगेश साबळे यांची हर्सुल कारागृहात रवानगी। शिक्षकांना अशैक्षणिक आणि निवडणूक कामावर लावल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणारे छत्रपती संभाजीनगरमधील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांना जामीन न मिळाल्यामुळे त्यांची हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। पाऊस पुन्हा परतणार, हवामान विभागाचा अंदाज। महाराष्ट्रात 1 जुलै ते 8 जुलै दरम्यान अतिमुसळधार पाऊस झाला, परंतु आता पावसाने अचानक उघडीप दिली आहे। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून पाऊस झालेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। परंतु दिलासादायक बातमी म्हणजे पुढील 2 दिवसांमध्ये राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे। अरे बापरे, तब्बल 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या 10 पैकी जवळपास 4 महिलांना राज्यव्यापी पडताळणी प्रक्रियेनंतर योजनेतून वगळण्यात आले आहे। सरकारी नोंदीनुसार 92 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे। वगळण्यात आलेल्यांपैकी जवळपास 62 लाख लाभार्थ्यांना आवश्यक असलेली इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करता आली नाही। उर्वरित लाभार्थी योजनेच्या उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेले, सरकारी कर्मचारी असलेले, इतर कल्याणकारी योजनांचे लाभार्थी असलेले, वयोमर्यादेपेक्षा जास्त वयाचे आणि जवळपास 29,000 प्रकरणांमध्ये पुरुष लाभार्थी असल्यामुळे अपात्र ठरले। सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी असलेल्या स्मार्ट मीटरला आता खासदारांचा तीव्र विरोध। स्मार्ट मीटर बसविल्याने नागरिकांना वीज बिल वाढवून येत आहे। लोकांचा विरोध आणि तक्रारी असतानाही स्मार्ट मीटर बसवण्याचा आग्रह करू नका। यापूर्वीच्या मीटरपेक्षा नागरिकांना 1.5 ते 2 पट वाढीव बिले मिळाली आहे। हा प्रकार म्हणजे दिवसाढवळ्या नागरिकांचा खिसा कापणे आहे। त्यामुळे इथून पुढे स्मार्ट मीटर बसवू नका अशी मागणी खासदार भाऊसाहेब वाकचौरे तसेच खासदार निलेश लंके यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे। जेवणाच्या ऑर्डरवरील वादातूनच हॉटेल व्यावसायिकाची हत्या। श्रीरामपूर शहरात घडलेल्या हॉटेल व्यावसायिकाच्या खून प्रकरणी पोलिसांनी घटनाक्रमाचा बारकाईने तपास केल्यानंतर हा प्रकार जेवणाच्या ऑर्डरवरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसन असल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यामुळे या प्रकरणाबाबत सोशल मीडियासह विविध माध्यमातून सुरू असलेल्या टोळीयुद्ध किंवा बाहेरील गुन्हेगारांच्या सहभागाच्या चर्चा या वस्तुस्थितीशी विसंगत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे पोलीस अधीक्षक जयदत्त भवर यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। एल निनोच्या सावटामुळे शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा हप्ता शासनाने भरावा। चालू वर्षी निर्माण झालेल्या एल निनोच्या संकटामुळे मान्सूनच्या पावसाबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे। याचा थेट परिणाम खरीप हंगामातील पेरण्यांना आणि पिकांना बसण्याची दाट शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या वाट्याचा खरीप पीक विम्याचा हप्ता राज्य सरकारने भरावा अशी मागणी शेती क्षेत्रातील जाणकारांकडून केली जात आहे। पुण्याच्या कोथरूडमधून अहिल्यानगरच्या सराई चैन स्नॅचरला अटक। तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पसार होणाऱ्या सराई चैन स्नॅचरला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे। संशयिताला पुण्यातील कोथरूड इथून अटक करण्यात आली आहे। 1993चा बॉम्बस्फोट संजय दत्त रोखू शकला असता? द लंडन टॉपला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत ॲडव्होकेट उज्ज्वल निकम म्हणाले की स्फोटांच्या आधी कुख्यात गँगस्टर अबू सालेम हा एका टेम्पो ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर घातक शस्त्रे घेऊन आला होता। या शस्त्रांमध्ये अनेक हँड ग्रेनेड, हातबॉम्ब,
आणि AK-47 रायफल्सचा समावेश होता. संजय दत्तने यातील काही शस्त्रे स्वतःकडे ठेवून घेतली होती. जर संजय दत्तने योग्य वेळी समजूतदारपणा दाखवला असता तर मुंबईत 1993 झालेले ते भीषण बॉम्बस्फोट रोखता आले असते आणि शेकडो निष्पाप लोकांचे प्राण वाचले असते. नाशिकच्या भावली धरणाजवळ पर्यटकांवर जीवघेणा हल्ला. नाशिकमधील पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भावली धरण परिसरातून परतत असताना काही तरुणांनी सुरुवातीला दमदाटी केली आणि नंतर गाडीचा पाठलाग करून प्राणघातक हल्ला केला. आरोपीने कारच्या काचा फोडल्या. या भयानक प्रकारानंतर पीडित कुटुंबाने अंबड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. पर्यटकांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.